श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आलेला बदल, अद्भुत अनुभव. पुण्यात राहणारे संजय कुलकर्णी एक सामान्य मध्यमवर्गीय गृहस्थ होते. त्यांची कंपनीतली नोकरी बरी चालली होती, पण गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या घरात अस्वस्थता आणि आर्थिक चणचण जाणवत होती. मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आणि पत्नीच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे संजय पूर्णपणे तणावाखाली गेले होते. रोज सकाळी उठून कामावर जाणे म्हणजे केवळ एक औपचारिकता कर्तव्य बनून झाले होते. आनंद आणि उत्साह त्यांच्या जीवनातून कधीच नाहीसा झाला होता. एक दिवस त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वृद्ध मावशींनी त्यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन सेवा करण्याची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली. सुरुवातीला संजयला हे कर्मकांड वाटले. तो नास्तिक नव्हता, पण देवावर त्याचा फारसा विश्वासही नव्हता. तरीही मावशींच्या प्रेमळ आग्रहामुळे त्याने एक दिवस अक्कलकोटला जाण्याचे निश्चित केले. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर मठातील शांतता आणि दिव्य वातावरण पाहून त्याला अनोखी ऊर्जा जाणवली. त्याने तिथे 3 दिवस राहून स्वामींच्या सेवेत आणि जपामध्ये स्वतःला झोकून दिले. विशेषतः त्या 3 दिवसामध्ये त्याने 4000 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिला. 4थ्या दिवशी पहाटे मठातून बाहेर पडताना त्याच्या मनात हलकेपणा आणि एक प्रकारची शाश्वती निर्माण झाली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वाक्य त्याला सतत आठवत होते. पुण्याला परतल्यानंतर संजयने त्याच्या दिनचर्येमध्ये बदल केला. सकाळी लवकर उठून त्याने नियमितपणे स्वामींचा जप आणि आरती सुरू केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जप सुरू केल्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये त्याला त्याच्या कार्यालयातून प्रमोशन पदोन्नतीची बातमी मिळाली. त्यामुळे त्याचे आर्थिक संकट काही प्रमाणात दूर झाले. संजयच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना मावशी आणि अक्कलकोटच्या त्या 3 दिवसाची आठवण झाली. संजयला हे पूर्णपणे समजले होते की हा केवळ योगायोग नव्हता, तर स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद होता. या अनुभवानंतर संजयने स्वामीवरची आपली श्रद्धा कधीच डळमळू दिली नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय.